अनिल परब यांचं आता बुकिंग अनिल देशमुख आणि नवाब मलिक सोबत झालेलं दिसत आहे। आज ज्या ईडीचा धाडी पडल्या तो विषय गेले 12 महिने मे 2021 मध्ये अनिल परबचा दापोली रिसॉर्ट याबद्दल पहिली तक्रार आम्ही केली होती। जून 2021 मध्ये मोदी सरकारचा एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचे प्रतिनिधी तिथे गेले होते। दापोलीला मुरुड गावात सर्वे नंबर 446 वर अनिल परबनी 5 स्टार रिसॉर्ट बांधलं। त्याच्यावर सुनावणी झाली। नोव्हेंबर 2021 मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, नोव्हेंबर 2021 मध्ये ठाकरे सरकारने लोकायुक्तकडे मान्य केलं की अनिल परबनी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला। त्याला पाडण्याचा आदेश ठाकरे सरकारने दिला आणि त्यानंतर आता 4 दिवसापूर्वी केंद्र सरकारने सांगितलं की अनिल परबला जे मुदत देण्यात आली होती रिसॉर्ट पाडण्याची ती 2 मे 2022 ला संपली आहे। आता महाराष्ट्र सरकारने रिसॉर्टचं वीज पाणी बंद केलं पाहिजे। जे धाडी घातल्या गेल्या आहेत त्या माझ्या तक्रारीचा आधारित आहे असं दिसतंय। अनिल परबनी या रिसॉर्टसाठी 25 कोटी रुपये वापरले। हे 25 चे 25 कोटी कॅश मध्ये रोख मध्ये वापरले। 7 कोटी रुपये व्हाईटचे वापरले। पण हे दोन्ही 25 कोटी ब्लॅक आणि 7 कोटी व्हाईट हे अनिल परबने आपल्या चोपड्यात दाखवलेलं नाही। जे 7 कोटी चेक देण्यात आला तो अनिल परबचे पार्टनर सदानंद कदमने 52 लाख 42 लाख 5 कोटी 42 लाख अशा प्रकारचे चेक दिले। अशा प्रकारचे स्टेटमेंट सदानंद कदम आणि अनिल परबचा ऑडिटर चार्टर्ड अकाउंटंटनी दिलेला आहेत। इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली, अनिल परब रिसॉर्टचे मालक आहे। इलेक्ट्रिक मीटर अनिल परबच्या नावाने आहे। बिल अनिल परब भरत आहे। ठाकरे सरकार आल्यानंतर त्याचा प्रॉपर्टी टॅक्स 2019, 20, 2021 हे अनिल परब भरत आहेत। परंतु इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली, 25 कोटीची प्रॉपर्टी माझी असं अनिल परब सांगतात, पण चोपड्यात प्रॉपर्टी दाखवलेली नाही। म्हणून एक इन्कम टॅक्सला मी आग्रह केलाय की बेनामी प्रॉपर्टीच्या अंतर्गत अनिल परबवर कारवाई झाली पाहिजे। मला विश्वास आहे अनिल परबचा रिसॉर्ट पुढे बेनामी घोषित केला जाणार। 2, हा रिसॉर्ट साठी काळा पैसेचा उपयोग झाला आणि म्हणून तो काळा पैसा वापरण्यात आला। त्याचा इन्कम टॅक्सने संशोधन केलं पाहिजे। पर्यावरण मंत्रालयाने एन्व्हायरमेंट ऍक्ट सेक्शन 15 च्या अंतर्गत यांच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू केली। दापोली कोर्टात 2 महिन्यापूर्वी तक्रार करण्यात आली। त्या तक्रारीच्या आधारावर आता ईडीने पुढचं पाऊल उचललं आहे। त्यात पार्किंग द क्राइम मनी, कारण की हा जो 25 कोटी काळा आलाय तो क्राइम मनी आहे, करप्शनचा पैसा आहे। तो पैसा कुठला आहे? तो पैसा बजरंग खरमाटेकडून आला आहे की तो पैसा पोलिसांचा बदल्याचा आहे की तो पैसा सचिन वाझेने दिलेला पैसा आहे? याचा शोध कार्य ईडीला करावं लागणार। म्हणून एका बाजूला अनिल परबवर
त्यांनी चिटिंग केलं 2 मे 2017ला 2 मे 2017ला 1,10,00,000 ही एग्रीकल्चर प्रॉपर्टी म्हणून विभास साठेकडून अनिल परबनी विकत घेतली। ही एग्रीकल्चर प्रॉपर्टी विकत घेताना जे एग्रीमेंट केलं गेलं त्यात हे CRZ आहे, हे लिहिलं आहे एग्रीमेंट मध्ये। पश्चिमेला अरबी समुद्र किनारा आहे, बांधकाम होऊ शकत नाही। विभास साठेने 2015-16 मध्ये एने करण्यासाठी अर्ज केला होता, तो रिजेक्ट झाला होता। 2017 मध्ये टाउन प्लॅनिंगनी सांगितलं CRZ आहेत म्हणून अनिल परबनी खाडाखोड केली डॉक्युमेंट मध्ये, खोट्या पद्धतीने एने मिळवलं, तर त्याच्या विरोधात पण त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा लोकायुक्तकडे आदेश देण्यात आला आहे। आणि मला विश्वास आहे की अनिल परबनी जेवढे मल्टिपल गुन्हे केले आहेत त्याला अटक व्हायलाच हवी। फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग, कनायवन, बेनामी प्रॉपर्टी, involved in crime, getting corruption money, parking the scam money in properties, and सगळ्यात मोठं रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, उद्धव ठाकरे साहेब, कोविड मध्ये तुम्ही आणि तुमचा माफिया सेनेनी कोविड मध्ये कमायच केली। उद्धव ठाकरेंना एवढं ऐकायला येत नाही का की अनिल परबनी रिसोर्ट बांधण्यासाठी 3 फेज पॉवर कनेक्शन 23 मार्च 2020 ला घेतला। ज्या दिवशी प्रधानमंत्रींनी 100% लॉकडाऊन घोषित केलं त्या दिवशी तुमचं विजय मंत्रालय त्याला 3 फेज रिसोर्ट बांधायला कनेक्शन देतात। जे गुगल मॅप आले, सॅटेलाइट मॅप, त्यात स्पष्ट लिहिलं आहे रिसोर्टचं मेजर बांधकाम 23 मार्च 2020 ते 21 मार्च 2021 दरम्यान झाला। ज्यावेळी महाराष्ट्र 100% लॉकडाऊन मध्ये होतं त्यावेळी पालकमंत्री रत्नागिरीचे अनिल परब तिथे 7 स्टार रिसोर्ट बांधत होते। आणि मला खात्री आहे की अनिल परबची अटक होणार। वेगवेगळ्या गुन्ह्याखाली हा डिपार्टमेंट नाही तर त्या तो डिपार्टमेंट नाही तर तो डिपार्टमेंट, मग CBI पासून CBI यासाठी की पोलीस अफरातफरी ट्रान्सफरचा पैसा, NIA यासाठी की सचिन वाझे आणि अनिल परबचे संबंध, लोकल पोलीस यासाठी एने करताना फ्रॉड फोर्जरी केली, महाराष्ट्र पोलीस यासाठी की त्यांनी इल्लीगली CRZ मध्ये रिसोर्ट बांधलं, आणि एंटी करप्शन यासाठी की करप्शनचा पैसा, आणि ED यासाठी की त्यांनी क्राइम मनीचा वापर केला। असा 6 एजन्सी तर्फे अनिल परबवर फौजदारी प्रक्रिया व्हायला हवी आणि होणार। हिंदी में थोड़ा बताता हूं। उद्धव ठाकरे के CMO के मिनिस्टर, मुख्यमंत्री के CMO के मंत्री अनिल परब का जेल जाना निश्चित है। नवाब मलिक अनिल देशमुख के बाद में अनिल परब पर 6 अलग अलग डिपार्टमेंट के द्वारा कानूनी प्रक्रिया कार्रवाई का प्रारंभ हो चुका है। अनिल परब ने खोटे दस्तावेज, फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग करके इन्हें परमिशन ली, इसलिए महाराष्ट्र की पुलिस उसके खिलाफ कार्रवाई करने जा रही है। आज ED के जो छापे हैं उसमें जो दापोली में रिसोर्ट बना है 25 करोड़ का, 25 करोड़ कैश और 7 करोड़ वाइट के खर्च हुए हैं, वो अनिल परब ने अपने चोपड़े में दिखाया नहीं है। इसलिए पार्किंग द क्राइम मनी, डेवलपिंग अ बेनामी प्रॉपर्टी, रिसोर्ट का प्रॉपर्टी टैक्स अनिल परब भरते हैं, लेकिन चोपड़े में प्रॉपर्टी दिखाई नहीं है। कोविड के दरमियान लॉकडाउन के समय में ये 7 स्टार रिसोर्ट बना। ये रिसोर्ट CRZ नो डेवलपमेंट जोन में बना। इसके लिए इन्वायरमेंट मिनिस्ट्री ने दापोली कोर्ट में जो केस फाइल किए उसके आधार पर, इन सब के आधार पर ये ED की कार्रवाई है।
मुझे विश्वास है कि ईडी की कार्रवाई के पश्चात सीबीआई से लेकर एनआईए से लेकर लोकल पुलिस, एंटी करप्शन ब्रांच, ये सब भी इस कार्रवाई में जुड़ जाएंगे। लेकिन जिस तरीके से अजीत पवार सहित तमाम सारे लोग ये कह रहे हैं कि एक आदमी यानी आपका नाम नहीं लिया, लेकिन जो कहते हैं वैसे ही 3 दिन बाद कार्रवाई शुरू हो जाती है, क्या वो स्पोक्स पर्सन है क्या? ऐसा है कि अजीत पवार सच बता रहे हैं, लेकिन वो सच के पहले का सच्चा आपको पता है, आप भी बताएं। वे घोटाला जो करने वाला है उसको सबसे पहले पता होता है। अजीत पवार ने जरंडेश्वर 1200 करोड़ का 27,000 किसानों का कारखाना खा गया, वो अजीत पवार को पहले पता था, बाद में किरीट सोमैया को पता चला। अनिल परब ने इस प्रकार से बेनामी प्रॉपर्टी डेवलप की, वो अनिल परब को पता है। वो गुना ढूंढ के निकालकर उसके पीछे कार्रवाई कराने का काम किरीट सोमैया करती है, उसकी महाराष्ट्र की जनता सराहना करती है। यानी घोटाले करने वाले उद्धव ठाकरे, 7 करोड़ की मनी लॉन्ड्रिंग की एंट्री नंदकिशोर चतुर्वेदी से लेने वाला आदित्य ठाकरे, 25 करोड़ का रिसोर्ट गैर कानूनी पद्धति से बांधने वाला अनिल परब को पहला पता है। अजित पवार को पता है कि ये रिसोर्ट बोगस फोर्ज डॉक्यूमेंट किया, नो डेवलपमेंट जोन में बना, इसीलिए ठाकरे सरकार ने इस रिसोर्ट को गिराने का आदेश दिया है। ये अजित पवार को पता है, लेकिन पता होने के बाद में कार्रवाई नहीं करती है, इसके लिए किरीट सोमैया पीछे पड़ा है। Mr. Kirit Somaiya, one bite in English as well. 7 places have been raided today by the ED. Specific action against Maharashtra Minister Anil Parab. How do you see this? Actually, everybody knows it. Anil Parab bought this land in May 2017 as an agricultural land. In a forged manner, he tried to got permission. In June 2021, when the government of India's Environment Ministry team visited and declared that it is in CRZ, the government of India, the government of Maharashtra has ordered demolition of the same. But during the raids of income tax, and as per my complaint, now ED has entered because crime money has been used to develop this Benami property. The property is Benami. Anil Parab is paying the property tax, but it is not reflected in his books of account. The construction cost is paid by Sadanand Kadam, which his chartered accountant has declared 25 crores spent in cash. So now ED is likely to initiate parking the scam money, using the crime money. Income tax may go further to declare it is a Benami property. Environment Ministry has already filed a criminal case against Anil Parab in the Apoli court last month. So the court will proceed for crime, and using the forged document, the government of Maharashtra had to initiate criminal proceedings against Anil Parab. Okay? सर आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांविरोधात सबळ पुरावे आहेत आणि आम्हीही त्याला सामोरे जाऊ आणि त्याचबरोबर लोक कुठे जिथून आणि कुठे पळून गेले याचं सुद्धा उत्तर द्या असं देखील संजय राऊतांनी हे तुम्ही विचारतायत ते उद्धव ठाकरे विचारतात? हा प्रश्न कुणाचा आहे? संजय राऊत यांनी केलेले आरोप अच्छा, आता संजय राऊत आता बोलले का? सकाळी बोलले हा, मग म्हणून त्याला उत्तर देतो की आजच संजय राऊतच्या विरोधात मेदार सोमय्याचा डिफेमेशन कोर्ट केसची हिअरिंग सिवडी कोर्टात झाली. मेदार सोमय्याचं स्टेटमेंट रजिस्टर्ड झाला. संजय राऊतची तो बोलती बंद आहेत. 100 कोटी शौचालय घोटाळ्याचे 100 पैशाचे कागदपत्र देऊ शकले नाही, आणि त्यांनी लिहिलं कंप्लेंट आणि स्टेटमेंट दिलं होतं, आपण सगळ्यांनी दिलं होतं. CRZ व्हायोलेशन केलं. एन्व्हायरमेंट मंत्री आणि पर्यावरण मंत्रालयाने आदित्य ठाकरेला रिपोर्ट दिलाय की याचा काही व्हायोलेशन नाही, याचा काही संबंधच नाही आहे. म्हणून संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र जनताला लुटायचं, त्यांच्या मंत्र्याचे घोटाळे पकडले गेले की अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची सवय झालेली आहे. महाराष्ट्र लोकांना आता ऐकण्याची सवय झालेली आहे. संजय राऊत इथपर्यंत आहेत. अनिल परब, अनिल देशमुख, नवाब मलिक, स्वतःची 14 कोटीची प्रॉपर्टी, त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि ठाकरे सरकारला किती तमाचे मारले आहेत, म्हणून त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याची गरजच नाही. सर्वसामान्य माणसाने बांधलं CRZ मध्ये तर गव्हर्नमेंट कारवाई करतं.
पण अनिल परब मंत्री आहेत आणि त्यांनी CRZचं व्हायोलेशन केलं, तर तुम्हाला असं वाटतं का की पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पण याच्यात दोषी आहेत आणि इन्व्हॉल्ड आहेत? मी माहिती देऊ इच्छितो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि मंत्रालयाचे उच्च अधिकारी यांची बैठक 2021च्या शेवटच्या नोव्हेंबर महिन्यात झाली होती. त्यावेळी त्यांना रिपोर्ट दिला गेला की CRZ नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे, व्हायोलेशन आहेत. नितीन करेंनी लोकायुक्त हिअरिंग मध्ये एफिडेव्हिट फाईल केला की फोर्जरी करून अनेक परमिशन घेतली आहेत. हे तर उद्धव ठाकरे माफिया सेनेचे सरदार आहे. लुटारू का सरदार तो डाकू होता है आणि म्हणून ते त्यांच्या बाकी सरदारला वाचवायचा प्रयत्न करतायत. पण मी तर उद्धव ठाकरेचा पत्नी रश्मी ठाकरेचे 19 बंगल्याचा घोटाळ्यात उद्धव ठाकरे एक शब्द बोलत नाही. ते अनिल परबला काय वाचवणार? ओके, अरे यार तुम्हाला हसायला येणार. तुम्ही प्रश्न विचारतायत ना, तुमचे दर्शक तुमच्यावर हसतात. तर कोणी चोरी केली, लबाडी केली, मनसुख हिरणची हत्या केली, बेकायदा रिसोर्ट कोविडमध्ये बांधला, तर याला शिवसेनेमध्ये अडचणीत आणण्याचा प्रश्न कुठे आला? रिसोर्ट वर प्रॉपर्टी टॅक्स किरीट सोमया नाही भरत, अनिल परब भरतोय. त्याची व्हॅल्युएशन 25 कोटी आहे. 2017 मध्ये त्यांनी घेतला तर शेती जमीन होती ना. त्यांनी 2021 मार्च मध्ये सदानंद कदमच्या नावाने ट्रान्सफर केला. तो 1 कोटीमध्ये ॲग्रिकल्चर लँड म्हणून केला. म्हणून लोक हसतात तुमच्यावर म्हणजे जे आता प्रश्न शिवसेनेचे नेते विचारतायत की आता एवढं लूटमार करतायत ते माफिया आणि एका पाठोपाठ एक आता जेलमध्ये जायला निघाले आहेत. आनंद सूट 6 महिने हॉस्पिटलमध्ये आहेत. 980 कोटी रुपये सिटी बँकेचे कोणी लुटले? भावना गवळीने 100 कोटीचा घोटाळा केला. तिचा मित्र पार्टनर जेलमध्ये आहे 6 महिने. संजय राऊतची 14.25 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली आहे. प्रताप सरनाईकची 35 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली आहे. म्हणून शिवसेना म्हणजे माफिया गुंड लुटारूंची सेना. ओके, नेक्स्ट नंबर कोणाचा आहे? अवघड प्रश्न विचारतात. कारण काय झालं, माझ्या माहितीप्रमाणे हसन मुश्रीफच्या संबंधात पण ईडी कडे कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे. हसन मुश्रीफचे 158 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यावर चौकशी सुरू आहे. हसन मुश्रीफवर इन्कम टॅक्सनी 92 कोटीची बेनामी प्रॉपर्टीची नोटीस दिली आहे. म्हणजे हा एक झाला, एक नंबर नाही, एक. त्यानंतर पाटणकर. तर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरे परिवार. उद्धव ठाकरेचा सख्खा साला मेवणा रश्मी ठाकरेचा भाव श्रीधर पाटणकरचे 13 फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत. त्याचा मनी लॉन्ड्रिंग हवाला ऑपरेटरशी संबंध हे सिद्ध झालेले आहेत. यशवंत जाधव उद्या कंपनी मंत्रालयाकडून आज उद्यामध्ये त्याच्या विरोधात चीटिंग फ्रॉडची केस रजिस्टर्ड होत आहे. यशवंत जाधवनी करोडो रुपये भ्रष्टाचाराचे बिमल अग्रवालचा जो कॉन्ट्रॅक्टर ब्लू आपला कोणतं जॅकेटवाला बुलेट प्रूफ जॅकेटवाला त्याच्यावर पार्टनरशिप करून करोडो रुपये दुबईला मिडल ईस्टला पाठवले आहेत. त्याच्यावर ईडीने ऑलरेडी चौकशी सुरू केलेली आहे. आणि आदित्य ठाकरेंनी नंदकिशोर चतुर्वेदी सोबत 7 कोटी रुपयाचे मनी लॉन्ड्रिंगचा व्यवहार. म्हणून या 4 बद्दल तर ऑलरेडी चौकशा सुरू आहे. यशवंत जाधव, श्रीधर पाटणकर, आदित्य ठाकरे आणि चौथा कोण सांगितलं मी? हसन मुश्रीफ. आज चौघांमध्ये पहिला कोण? आता ते तर ज्याची तयारी जास्त झाली असेल तो पहिला यशवंत जाधव असू शकतो. चला, ईडी एंटिलिया केस को क्यों नहीं ले रही है? जब उसमें काफी ये बात सामने आई है कि सचिन वजे ने काफी पैसे भी लिए थे, मनी काउंटिंग मशीन भी मिला था, प्रदीप शर्मा को मनी ट्रांसफर भी हुआ था. हाउ डू यू कमेंट? ईडी एंटिलिया केस में एंट्री क्यों नहीं ले रही है? see, ED is handling several cases. It is the first time in India we got a mafia government in Maharashtra. So this mafia sarkar, all leaders and all ministers are involved in mafiagiri. And that's why the ED Mumbai is seems to be overloaded. Because more than 1.5 dozen ministers, leaders, properties have been attacked.
तो इट मे बी शॉर्ट ऑफ ह्यूमन सप्लाई। माफ कीजिएगा, ये सवाल पहले हो गया तो मुझे बता करिएगा। अजीत पवार ने पूछा है एक तरह से कि आपके पास पहले जानकारी कैसे आ जाती है? अजीत पवार की बीवी ने भेजा या उसके साले ने भेजा? जरंडेश्वर साकर कारखाना 1200 करोड़ 27,000 किसानों का, मेरे पास जानकारी पहली आई या आपके पास, वो अलग बात है। एक मिनट, लेकिन अजीत पवार को ये तो पता है ना कि उसने लूटा है, तो लुटारू को पहले पता होता है। उद्धव ठाकरे को पहले पता है कि उसने 19 बंगलों का धोखा घोटाला किया। अभी उसके बाद में मेरे पास उद्धव ठाकरे के साले का साला अगर जानकारी देता है तो उद्धव ठाकरे उसको कहे, मुझे क्यों कहते हैं? तो मेरे पास इंफॉर्मेशन पहले आ जाती है, मैं उसको फॉलोअप करता हूं। मैं आज मेरे 27 केसेस चल रही है, पिटीशन मेरे द्वारा किए हुए 27, 6 पिटीशन इन हाई कोर्ट, ऑलरेडी 4 आर फाइल्ड। अनिल परब की पिटीशन भी फाइल हो रही है। और उन्हें एक मिनट तो नहीं, सवाल का बरोबर जवाब दे रहा हूं। एक मिनट सुनो, एक मिनट सुनो, अरे जवाब सुनो यार। लोकायुक्त के पास मेरी 11 पिटीशन चल रही है, तो ये अजीत पवार और ईडी जो बोले सब कमीशन पिटीशन मेरी चल रही है, और उनके अर्थ में, उनके फॉलोअप में एक्शन हो रही है। अनिल परब के खिलाफ आपने 10 बार मेरी जानकारी दी होगी, लोकायुक्त के पिटीशन उसके, तो वो अजीत पवार और संजय राउत इशू डाइवर्ट करना चाहते हैं। आप नहीं सुनो यार, अनिल परब के बारे में आप लोगों ने अलग है, आप जवाब अलग दे रहे हो। सवाल फिर से पूछेगा आपसे, नहीं सवाल फिर से पूछेगा। सवाल ये है कि ईडी कार्रवाई करने वाला ये आपको कैसे पता चलता है? करप्शन का नहीं पता चलता, करप्शन की बात अलग है, आपको बहुत ज्यादा पता चलता है। जेल में ईडी कब अरेस्ट करने वाली है, ईडी किसके घर कब जाने वाली है, ये आपको पहले कैसे पता है? आपको भी पता है? सवाल है आपको, अरे यार जवाब ही नहीं सुन रहे हो आप। बोलिए, सुनते। आपको भी पता है, क्योंकि आप बात नहीं दे रहे हो, खबरें दे रहे हो। तो जब हम केसेस फाइल करते हैं तो वहां हियरिंग के दरमियान ये कमिटमेंट आती है, तो कमिटमेंट आती है, तो मैं इसमें डेडिकेटेड हूं, तो मैं तुरंत रिफ्लेक्ट कर सकता हूं। अभी जब कोर्ट में, दापोली कोर्ट में अनिल परब के खिलाफ क्रिमिनल कंप्लेंट फाइल हुई, उस कंप्लेंट आप पढ़ो, उसमें लिखा है कि फोर्जरी किए, फ्रॉड किए, चीटिंग किए, ये गवर्नमेंट ऑफ इंडिया ने लिखा है। तो इट इज फेट ए कंपनी के कभी ना कभी अनिल परब को जेल में जाना है। इनकम टैक्स की रेड पड़ी, आपके चैनल ने खबर दी कि सदानंद कदम के ऑडिटर ने राइटिंग में स्टेटमेंट दिया कि 7 करोड़ सदानंद कदम के अकाउंट से गए, और अनिल परब के रिपोर्ट स्टेटमेंट में 0 रुपये दिखाई है, तो जेल में जाना ही पड़ेगा। बात रही कि भाई ईडी हो, इनकम टैक्स हो, उससे क्रेडिट तुम्हें रिगरसली फॉलोअप करता है, उनका उनको यह है कि उनको जेल में जाना पड़ रहा है, वो उनका प्रश्न है। महाराष्ट्र की देख लो, आपने प्रश्न पूछा, जवाब दे दिया, अभी आगे बढ़े। महाराष्ट्र की जनता को कौन पहले बताता है, कौन बाद में बताता है, वो आपकी टीवी चैनल के लिए गिमिक है। महाराष्ट्र की जनता को अजीत पवार ने लूटा, अनिल परब ने लूटा, वो जेल में जा रहा है, उसका आनंद है। आगे बढ़े। अभी अनिल परब का एक बार ईडी के सामने इन्वेस्टिगेशन हो चुका है, तो अभी इन्वेस्टिगेशन के दरमियान क्या क्या चीजें बाहर आती है, कैसे कैसे बाहर आती है, ये तो उसके आधार पर। लेकिन एक बात तो सही है, ट्रांसफर में अनिल परब पैसे लेते थे, बजरंग खरमाटे के पास इतने पैसे मिले, तो मनी ट्रेल, ये सब सामने आ गया है। और इसके लिए कुछ नेता इश्यू को डाइवर्ट करने का प्रयत्न करते हैं कि किरीट सोमैया को पहले पता कैसे चलते। मैं कहता हूँ भैया चुप बैठ, ये कहना कि उसने किया वो गलत है कि नहीं है ना, तो पहले उसको जेल में भेज। देखो, हर एक एजेंसी के पास अपना अपना काम है, और जुडिशरी अभी सब में, ये सब विषय में जुडिशरी ऑलरेडी इन्वॉल्व है। तो किसी को लगता है, तो इट्स मेनी टाइम इट डिपेंड अपॉन जुडिशरी कि कौन सा पक्ष ज्यादा इंपॉर्टेंट जुडिशरी को लगता है, उस आधार पर जाता है। ओके।
अलिबागच्या जवळपास 7 मालमत्ता आहेत जिथे ईडीचे छापे आहेत. या 7 मालमत्तांचा अर्थ काय नेमकं तुम्ही मी एवढंच सांगणार की रिसोर्टचा विषय मी व्यवस्थित उचलला होता. त्यानंतर अनिल परबचा केबलमधली इन्कम, संजय कदम, सदानंद कदम बरोबरची पार्टनरशिप, अनिल परब मंत्री असताना दर महिन्याला त्याला केबल कन्सल्टन्सी फीस 15 लाख रुपये मिळते. त्याचे बाकी सगळे जे गोष्ट आहेत, आता हळूहळू तो 7 आहे की 7 ते 7 आहे बाहेर येणार.